नमस्कार मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत आप्तोपदेश प्रमाण. त्याचे पर्याय काय आहे? एतिह्य, आगम, शब्द, श्रुती आणि आप्तवचन. व्याख्या काय आहे? तत्र आप्तोपदेशनाम आप्तवचनम. आप्तः तु यथा अर्थ व्यक्ता. स्थिती जशी आहे तशी सांगणारा म्हणजे आप्त होय. आता आपण बघणार आहोत लक्षण. रजस्तमोभ्याम निर्भुक्ता तपो ज्ञान बलेनये येषां त्रिकालम अमलम ज्ञानम अव्याहतं सदा. आप्तः शिष्ट विबुद्धाते तेषां वाक्यम असंशयम सत्यम वंक्षयंती ते कस्मात असत्यम निरजस्तमः. अर्थात तपज्ञानाच्या सामर्थ्यामुळे रजवतम यापासून सर्वथा मुक्त झालेले जे प्रामाणिक आहे, शिष्ट म्हणजे जगातील सर्व व्यवहार चालविणारे, विबुद्ध म्हणजे विशिष्ट अशा बुद्धीनियुक्त, त्यांचे ज्ञान हे त्रिकाल आहे म्हणजे भूत भविष्य वर्तमान हे तिन्ही काळात त्यांचे ज्ञान सत्तेचे आहे. अव्याहत ज्ञान म्हणजे अखंडित ज्ञान आहे. अमल म्हणजे विशुद्ध दोषरहित असे ज्ञान त्यांना आहे. असंशय त्यांचे बोलणे हे संशयरहित असते. ते कधीही खोटं बोलत नाही, ते सत्यवादी असतात. आप्तांचे वचन म्हणजे शब्दप्रमाण होय. आता आयुर्वेदात आप्तोपदेशाचे काय महत्त्व आहे? त्रिविध प्रमाणांमध्ये प्रथम आप्तोपदेशाचे ज्ञान करून द्यावे, नंतर प्रत्यक्ष अनुमानाचा वापर करावा असे सांगितले आहे. व्याधिनिदानामध्ये सुद्धा वैद्याने हाच क्रम ठेवून शास्त्रज्ञान व बुद्धी यांची योग्य सांगड घालून कार्य केल्यास तो चिकित्सेमध्ये कधीही चूक करणार नाही. आप्तोपदेशाद्वारेच एखाद्या व्याधीची चिकित्सा करावी अथवा करू नये याचे प्रथम ज्ञान होते. आता आपण बघणार आहोत शब्द. त्याची व्याख्या काय आहे? शब्द नाम वर्ण समाम्नाय. वर्णाचा अर्थपूर्ण समुदाय म्हणजे शब्द होय. त्याचे भेद चतुर्विध, दृष्टार्थ, अदृष्टार्थ, सत्यश्च अनृत्यश्च इति. सर्वप्रथम दृष्टार्थ. ज्या शब्दांनी वर्णित विषयाचे इंद्रियाद्वारे ग्रहण करू शकतो त्याला आपण दृष्टार्थ म्हणतो. उदाहरणार्थ मध हा मधुर आहे, मग हा जसं सांगितलं आहे तसंच त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर अदृष्टार्थ म्हणजे ज्या शब्दांनी वर्णित विषयाचे इंद्रियाद्वारे आपण ग्रहण करू शकत नाही. उदाहरणार्थ मोक्ष, पुनर्जन्म हे विषय यांचा अनुभव घेतलेला नसतो. नेक्स्ट आहे सत्य. ज्या शब्दाचा उपयोग वाक्यात ज्या अर्थाने केले जातो त्याचा तोच अर्थ घेणे. उदाहरणार्थ शरीर हे नश्वर आहे. असत्य. ज्या शब्दाचा उपयोग वाक्यात ज्या अर्थाने केलेला आहे त्याचा तो अर्थ न घेता उलट अर्थ घेणे. म्हणजे स्नानाने शरीर शुद्ध होत नाही, पण आपल्याला तर माहिती आहे की स्नानाने शरीर शुद्धी होते. आता नेक्स्ट आपण बघणार आहोत शब्दार्थबोधक वृत्ती किंवा त्याला आपण म्हणतो शब्दवृत्ती. वाक्याच्या अर्थाचं ज्ञान सांगणारी किंवा करून देणाऱ्या शक्तीला आपण शब्दवृत्ती असे म्हणतो. त्या 4 प्रकारच्या आहे: अभिधा, लक्षणा, व्यंजना आणि तात्पर्यख्या. सर्वप्रथम अभिधा. वाक्यातील शब्दांचा सरळ अर्थाने उपयोग केला जातो त्याला आपण अभिधा असे म्हणतो. उदाहरणार्थ औषध सेवन केल्याने रुग्णाला रोगापासून मुक्ती मिळते. नेक्स्ट आहे लक्षणा. वाक्य उच्चारल्यानंतर त्याचा शब्दशः अर्थ न घेता वेगळा अर्थ घेणे. उदाहरणार्थ या व्यक्तीमध्ये मधुमेह रोग कायमचं घर करून राहिला आहे, पण आपल्याला समजते की घर ही रशा नसून एक आश्रय आहे. नेक्स्ट आहे व्यंजना. जेव्हा वक्ता किंवा श्रोता व्यंगात्मक अर्थाने शब्द वाक्यामध्ये प्रयोग करतो. आता त्याचं उदाहरण त्यांनी दिले की एखाद्या खोडकर मुलाला त्याची आई जेव्हा म्हणते थांब तुला खाऊ देईन, इथं खाऊ नसून त्या मुलाला मार मिळणार आहे हे त्याला समजते. तात्पर्यख्या. काही शब्दांचे एकापेक्षा अधिक अर्थ असतात. उदाहरणार्थ मधु म्हणजे गोड, शहद, मध किंवा ज्येष्ठ मध. आता नेक्स्ट टॉपिक आपण बघणार आहोत शक्तिग्रह. ते 8 प्रकारचे असतात: व्याकरण, उपमान, कोश, आप्तवाक्य, व्यवहार, वाक्यशेष, विवृत्ती आणि सान्निध्य. व्याकरण. भाषेतील बहुतांश पदे ही कोणत्या धातूपासून तयार झालेली आहेत? प्रत्येक धातू हा शब्द हा धातूला उपसर्ग किंवा प्रत्यय लागून तयार होतो. व्याकरणाचे ज्ञान असल्यास प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण समजू शकतो. नेक्स्ट आहे उपमान. एखाद्या अप्रसिद्ध वस्तूचा अन्य प्रसिद्ध वस्तूशी तुलना करणे तेव्हा अज्ञात वस्तूचे ज्ञान प्राप्त होते. उदाहरणार्थ हृदय हे अधोमुख कमळाप्रमाणे आहे, मग इथं हृदयाला कमळाची उपमा दिलेली आहे. नेक्स्ट आहे कोश. एका शब्दाचे अनेक पर्यायवाची शब्द असतात, ते कोशामध्ये दिलेले असतात. उदाहरणार्थ रस शब्दाचे 9 अर्थ अमर कोशात दिलेले आहेत. नेक्स्ट आहे आप्तवाक्य. एखाद्या विशिष्ट पदामधून धातू शोधणे शक्य नसते, तेव्हा आप्तांनी सांगितलेल्या शब्दांवरून त्याचे ज्ञान होते. जसा गाय हा शब्द कोणत्याही धातूंपासून बनलेला नाही, पण गाय म्हणजे विशेष असा चतुष्पाद प्राणी हे आपल्याला आप्तांकडून समजते. नेक्स्ट आहे व्यवहार. शब्दज्ञान वाढवण्यासाठी त्यांचा व्यवहार अत्यंत उपयुक्त आहे. जसे कम्प्युटर, मॉनिटर हे शब्द व्यवहाराने समजतात. विंडो या शब्दाचा साक्षात अर्थ वेगळा आहे, पण कम्प्युटरच्या भाषेत त्याचा अर्थ आपण वेगळ्या दृष्टिकोनाने घेतो. नेक्स्ट आहे वाक्यशेष. वाक्यामधील इतर पदांच्या अर्थावरून माहीत नसलेल्या पदाचा अर्थ समजणे. नेक्स्ट आहे विवृत्ती किंवा त्याला आपण म्हणतो विवरण. एका शब्दाच्या अनेक अर्थ देश कालच्या अनुरूप त्या अर्थाचे विवरण करणे म्हणजे विवृत्ती होय. नेक्स्ट आणि लास्ट आहे सान्निध्य. 2 पदे एकत्र असताना त्यातील न समजलेल्या पदाचा अर्थ समजणे, त्यालाच आपण म्हणतो सान्निध्य. आता नेक्स्ट टॉपिक आहे वाक्यार्थ ज्ञान हेतू. वाक्याचे ज्ञान करून देण्यासाठी उपयोगी असलेल्या 3 हेतूंचा उल्लेख तर्कसंग्रहामध्ये आहे. ते आहे आकांक्षा, योग्यता आणि सन्निधी. आकांक्षा.
वाक्यार्थाचा बोध होण्यासाठी वाक्याचा प्रत्येक पद दुसऱ्या पदासोबत संबंध असणे आवश्यक असते. जसे गाय, घोडा, हत्ती असे शब्द एकमेकांसमोर वापरले तर कोणताही अर्थ प्राप्त होत नाही. पण या शब्दांच्या समोर जर आपण विशिष्ट असे पद जसे की गाय, घोडा, हत्ती हे प्राणी आहेत, तेव्हा आपल्याला वाक्याचा अर्थपूर्ण बोध होतो. नाव नेक्स्ट वन इज योग्यता. अर्थ, बाध, योग्यता. पदाच्या समोर दुसरे पद वापरले असताना त्या पदामुळे त्या वाक्यातील अर्थाला बाधा येऊ नये म्हणजे योग्यता होय. उदाहरण, अग्नीने परिषेक करावा. इथे परिषेक करायचा असल्यास त्याच्या मागे पाणी, दूध इत्यादी द्रव्यांचा उल्लेख आवश्यक आहे. नेक्स्ट आहे सन्निधी. पदानाम अविलंबेन उच्चारण सन्निधी. वाक्यामध्ये दोन पदांचे उच्चारण करताना त्या उच्चारणामध्ये काही ठराविक काळापेक्षा अधिक कालावधी असू नये म्हणजे अर्थबोध होईल. जसे औषधान यातील आन हा शब्द औषध या शब्दाचे उच्चारण केल्यानंतर 4 तासांनी उच्चारला तर ऐकणाऱ्या व्यक्तीला वाक्यातील अर्थाचे ज्ञान होणार नाही. यालाच आपण सन्निधी असे म्हणतो. धन्यवाद.